नमस्कार मंडळी, कसे आहात? मी वैष्णवी पुन्हा एकदा तुमचे स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. दिवाळी आता तोंडावर आलेली आणि आपली काही ना काही कामं सुरूच असतात. साफसफाई तर होऊन जाते, पण ही छोटी-मोठी कामं आपली सुरूच असतात. तर माझ्या आईने आताच मला करवा चौथ ते पाठवली होती, तर ते सर्व सामान मी आज व्यवस्थित ठेवत होते. तर ते सर्व सामान एकदा एका डब्यामध्ये भरले आणि मस्त अलमारीला सर्व सामान व्यवस्थित ठेवून घेतलं. आता दिवाळीला वगैरे ते सर्व सामान लागेल ना मला. मग त्यानंतर मस्त शोपीस वगैरे काढले होते, घरातले पडदे वगैरे धुण्यासाठी ते व्यवस्थित धुवून घेतली. त्यानंतर मग काही स्वेटर वगैरे काढले होते, मस्त ते भिजत घालून दिले आणि त्यानंतर मस्त सर्व कपडे मशीनला व्यवस्थित धुतले आणि मग कपडे वगैरे धुतले. त्यानंतर मस्त ओटा वगैरे धुवायचा होता, तो ओटा वगैरे धुवून घेतला. तोवर मशीनला कपडे वगैरे झाले आणि मग छतावरती गेले होते कपडे वाळवण्यासाठी. कपडे वगैरे वाळवले, अजून खूप छान पडलेलं होतं बरं का. तर मग आज कपडे वगैरे मस्त वरती वाळून आली आणि नंतर बघितलं तर रांगोळी विकण्यासाठी काका आलेले होते. तर मग गेलो रांगोळी वगैरे घेण्यासाठी. खरं म्हटलं तर रांगोळीचे कलर यामुळं तरी आपल्याला वाटतं की आता सण आलेला आहे, आता आपण रांगोळी वगैरे काढायची. कलर तर मला खूप आवडतात आणि कलर इतके फ्रेश दिसत होते ना, खरंच कलर बिना ना सण रांगोळी अधुरीच आहे. कलर वगैरे मस्त व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवून दिले. त्यानंतर मग दुपारी थोडीशी भूक लागलेली होती, तर मस्त उपमा वगैरे फरसाण ते खाऊन घेतलं आणि नंतर मग संध्याकाळून एका ताईंनी आम्हाला जेवणासाठी बोलवलं होतं. त्यांनी आज त्यांच्या घरी स्वामींचा प्रसाद ठेवलेला होता. तर मग मस्त जेवण करण्यासाठी गेलो, जेवण वगैरे केलं आणि चला मग भेटूया नंतर. श्री स्वामी समर्थ.